नमस्कार मंडळी, आज संडे आहे. आज आमच्याकडे खेकड्यांचा रश्श्याचा बेत आहे. तर मी खेकडी पहिली धुतली आणि कापून घेतली आणि आता त्याच्यामध्ये आला लसूण घ्यायचा पेस्ट घेतलं आहे, मेथी घेतले, कांदा खोबऱ्याचा वाटप केला आहे आणि लसूण आणि हा आमचा घरगुती मसाला. हा बघा, आम्ही घरगुती मसाला करतो, आमचा घरचा मसाला आहे. तर आता मी तेल टाकते. आम्ही काही तेल जास्त खात नाही, कारण तेलामुळे कोलेस्ट्रॉल वाढतात आणि सगळेच आमच्या तब्येती असल्यामुळे आम्ही तेलाचं प्रमाण कमी करतो. आणि मी फोडणीसाठी थोडी मेथी टाकते, मेथीने स्वाद छान येतो. आणि मी थोडी लसूण पण टाकते, लसणामुळे पण टेस्ट येते जेवणाला. आम्ही लसूण टाकला. बघा लसूण कसा तडतडतोय. लसूण चांगलं तडतडतंय बघा. आता मी त्याच्यात आला लसणाचा पेस्ट ॲड करते आणि आला लसणाचा पेस्ट ॲड केला. हा आमचा घरगुती मसाला टाकते. मसाला पण चांगला परतून घेते. चांगला मसाला लाल झाला आहे, तेल फुटत चालला त्याला. आता मी त्याच्यात हा वाटण केलेला खोबरा टाकते. हा बघा, वाटण केलेला हा त्याच्यात टाकते मी आणि तो पण चांगला परतून घेते. इथे झालं आहे. आता मी कापलेली खेकडी त्याच्यात टाकते. खेकडी टाकल्यावर थोडंसं गॅस मंद करून त्याच्यावर झाकण ठेवते. नंतर मी पाणी ॲड करते. आणि हे बघा, ह्या खेकड्याच्या आंगळ्या आम्ही वाटतो आणि वाटल्यावर मग त्या गाळणीने गाळून ज्या आंगळ्या वाटल्या होत्या त्याचं पाणी केलं आहे आणि त्या मी गाळणीने गाळून घेतलं आहे. आता मी त्याच्यामध्ये टाकते. त्याच्यावरून मी आता कोथिंबीर टाकते. आणि आता सगळ्यांनी जेवायला या आमच्याकडे. आज आम्ही खेकड्यांचा रस्सा केला आहे. नमस्कार मंडळी, संध्याकाळची जेवणाची तयारी. मी आज शेवग्याची भाजी घालते. बघा, हे बघा, शेवग्याची भाजी. शेवग्याच्या शेंगा तर सगळेच खातात, पण भाजी पण खूप टेस्टी होते. मी आता शेवग्याची भाजी करते. पहिला तेल टाकलं आहे बघा कढईमध्ये. नंतर त्यात मिरची टाकते. मिरची चांगली तडतडली बघा. कांदा टाकते. बघा, छानपैकी कांदा टाकलं. कांदा चांगला परतते. छानपैकी कांदा परतून घेतलाय. छान लाल लाल झाले बघा कांदा. एवढा पण जास्त परतायचा नसतो, कारण मग भाजीमध्ये थोडं कचकच लागलं की भाजी छान लागते बघा. म्हणून मी कांदा असं थोडासा अर्धाच म्हणजे हे केलं. शेवग्याची भाजी तुम्ही सगळे खात असाल, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. सगळ्यात शेवग्याची भाजी खूप पौष्टिक असते बघा. आता मी ह्याच्यात थोड्या वेळाने ओलं खोबरं ॲड करणार. गॅस कमी करते आणि त्याच्यात मी आता
हे बघा छान भाजी परतून घेतली, मीठ टाकलं, हे बघा माझी शेवग्याची भाजी. आता मी याच्यावर थोडा झाकण टाकते. झाकण टाकल्यावर मी थोड्या वेळाने खोबरं टाकते. बघा मंडळी, माझी शेवग्याची भाजी तयार. आता मी याच्यात खोबरं टाकते आणि शेवग्याची भाजी खूप टेस्टी होते. तुम्ही पण करून बघा आणि मला सांगा कशी होते. आणि शरीराला खूप चांगली असते शेवग्याची भाजी. जशी आपण शेवग्याच्या शेंगा खातो तशी शेवग्याची भाजी पण खायला पाहिजे. शरीराला, लहान मुलांना पण खूप, माझी जिजा पण खाते, माझ्या जिजाला पण खूप आवडते. माझी शेवग्याची भाजी तयार. थोड्याच वेळाने दुसरी रेसिपी दाखवते. नमस्कार मंडळी, मी आता हिरव्या वाटाण्याची भाजी करते. बघा मी साहित्य काय घेतलं. कांदा घेतला आहे, आलं लसूणचा पेस्ट, कढीपत्ता, टॉमॅटो आणि राई जिरं आणि माझा घरगुती मसाला. आणि आम्ही वाटप करतो, कांदा खोबरा घेऊन वाटप करतो, तर हा वाटप केलं आहे. बघा मी आता सुरुवात करते. पहिलं मी तेल टाकते. बघा आम्ही तेल कमी खातो, कारण सगळ्यांच्या तब्येती असल्यामुळे तेलाचं प्रमाण आम्ही कमी करतो. हे बघा मी हे तेल टाकलं आहे. आता मी तेल थोडं तडतडलं आहे, त्याच्यात मी हिंग टाकते. हिंग टाकलं. आता मी राई जिरा टाकते. बघा राई जिरं कसं तडतडलं. त्याच्यात मी कढीपत्ता टाकते. नंतर कांदा टाकते. आलं लसणाचा पेस्ट टाकते. त्याने छान चव येते. आणि शक्यतो आम्ही जास्त आलं लसूणच वापरतो, पेस्ट वापरतो, कारण ते सोयीस्कर पडतं म्हणून आम्ही ते कांदा लसणाचा पेस्ट वापरतो. छान तुम्ही तडतडलं आहे बघा. आता मी थोडंसं मऊसर झालं आहे. आता मी त्याच्यात टॉमॅटो ॲड करतो. म्हणजे नंतर ना भाजीमध्ये टॉमॅटो दिसत नाही. टॉमॅटो एकरूप होऊन जाते गरम मसाल्यामध्ये. म्हणजे बघा कधी काय होतं, टॉमॅटो दाटाखाली येतो, मुलं खात नाही. म्हणून मी आधी टॉमॅटो फोडणीला टाकला. बघा थोडं मऊ झालं आहे बघा. आता त्याच्यात मी माझा घरगुती मसाला टाकतो. आम्ही घरी करतो, वर्षभराचा मसाला आम्ही एकदम घरी करतो. हा बघा माझा घरगुती मसाला, तो मी टाकतो. तो चांगला परतून घेतो. गॅस मंद करते म्हणजे त्याला तेल सुटेल. काही लोक काय करतात, खोबरं म्हणजे वाटप करतात तो नंतर टाकतात, पण आम्ही ते फोडणीलाच टाकतो. त्याच्यामुळे काय होतं, ते चांगलं परतला जातो आणि चांगला शिजला पण जातो आणि भाजीला पण छान चव येते. म्हणून आम्ही तो ह्याच्याबरोबरच टाकतो, फोडणीबरोबरच टाकतो. ज्यावेळेस मसाला टाकतो ना लाल, त्यावेळेसच आम्ही तो वाटप पण टाकतो. हे बघा ह्याला वाटपाय थोडंसं तेल सुटत चाललं आहे ह्याला मसाल्याला. आता मी त्याच्यात हा बघा हा वाटप ॲड करते, वाटप टाकते आणि थोडं तर चांगलं हलवते. बघा तर चांगलं परतून घेते. आणि मग त्याला छान लाल कलर येतो, लाल रंग येतो. आणि भाजी पण छान कलरफुल असते, छान होते. असं परतल्यावर
हे बघा छान परतून घेते मी. ही बघा माझी भाजी, शेवग्याची भाजी बघा कशी छान झाली. आता याला थोडं तेल सुटलं तर मी वाटाणे टाकणार. थोडं हे बघा मंडळी छानपैकी तेल सुटलं आहे याला मसाल्याला. आता मी ह्याच्यातमध्ये वाटाणे टाकते. हे बघा हे मी वाटाणे टाकते आणि थोडा वेळ शिजवणार. भाजी झाल्यावर तुम्हाला मी दाखवणार. हे बघा ही माझी भाजी. आता त्याच्यामध्ये नुसतंच वाटाणे कसे खायचे म्हणून मी त्यात बटाटा काढला आहे. पण ते वाटाण्याचे थोडे शिजत आले की मी हा बटाटा टाकणार त्याच्यात आणि नंतर मी ही चिरलेली कोथिंबीर टाकणार. हा बघा तुम्ही कसं करता काय करता ते पण आम्हाला दाखवत जा. काय माझं चुकत असेल तर मला सांगत जा म्हणजे मला माझी चूक दुरुस्त करता येईल. मंडळी चूक भूल द्यावी घ्यावी. चूक झाली तर माणसाला सांगायला हवं आहे म्हणून तुम्ही माझी काही चूक झाली असेल तर सांगत जा. आताच सुनबाई माझी कामावरून आली. आता तिला थोड्या वेळाने चहा वगैरे देते. तिला थोडा वेळ चहा गरम करते. ते आता वॉश रूममध्ये गेले. थोड्या वेळाने तिला मी चहा गरम करून देते आणि मग जिजा आली पप्या माझा आला तर मग आम्ही जेवायला बसू. हे बघा कसं छान कळ येते त्याला. बघा कसं दिसतंय ते कलर येतो छान. असं खोबरं कांदा एकत्र तळल्यामुळे चांगलं हे येते बघा. तरी छान येते बघा. अशी छान तरी आली बघा. आणि थोड्या वेळाने मी थोडेसे हे झाले शिजले वाटाणे की मी काय करणार त्याच्यामध्ये बटाटा टाकणार. मीठ टाकून मग भाजी तयार. थोड्या वेळाने मी आता वरणाची तयारी करते. ती पण दाखवते. माझ्या पद्धतीचं वरण मी दाखवते बघा सगळ्यांनी. मंडळी मी आता तुरीची डाळ करते. बघा मी माझ्या पद्धतीची डाळ करते. मी डाळ धुवून घेतलं आहे. टोमॅटो टाकलं आहे. थोडा कांदा टाकला आहे त्याच्यात. हे बघा आणि जिरं टाकते. हे बघा आणि हिंग टाकते. हिंग टाकलं आहे. थोडं तेल टाकलं आहे त्याच्यामुळे मग डाळ वरती येत नाही म्हणून मी थोडं तेल टाकलं आहे. 2 पाकळ्या लसणाच्या ठेचून टाकते. हा 2 पाकळ्या मी हे बघा 2 पाकळ्या मी ह्या लसणाच्या ठेचून टाकल्यात. आणि मी आता कुकर लावते आणि माझ्या पद्धतीचं तुम्हाला आणि थोडी हळद टाकते आणि थोडं कोथिंबीर टाकते. ही बघा आता मी डाळ कुकरला लावते आणि मग झाली की तुम्हाला दाखवते माझ्या पद्धतीची डाळ बघा कशी असते. ती प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. मी बघा माझी कशी असे वाटेल ते तुम्ही मला सगळ्यांनी सर्च करून सांगा आणि मला कमेंट करा. मला चांगलं भरभरून यश द्या अशी मी आशा बाळगते. तर मी वरणाची डाळ कुकरला लावते. झाल्यावर तुम्हाला परत दाखवते. हे बघा मंडळी मी आता वरणाला फोडणी देते. बघा कशी देते ती बघा. मी माझी पद्धत बघा. पहिलं मी तेल टाकलं आहे. नंतर मी राई जिरं टाकते. राई जिरं टाकलं आहे. आता मी कढीपत्ता टाकते. थोडं हिंग लसूण टाकते. थोडं हिंग टाकलं आहे बघा. हिंगामुळे वरणाला छान चव येते. हे बघा लसूण चांगले हे व्हायला पाहिजे लाल व्हायला पाहिजे म्हणून मी थोडं हलवते. आता मी तडका देते. झाला माझा वरण तयार.
हा बघा वरण माझा तयार. आता मी ह्याच्यात थोडी कोथिंबीर ॲड करते आणि ही वाटाण्याची भाजी पण तयार झाली बघा मंडळी. आता ह्यातमध्ये मी थोडं कोथिंबीर वरून टाकते. झाली माझी भाजी, माझं वरण तयार झालं. सगळ्यांनी जेवायला